दिसण्या भासण्याआधी आहे ते अध्यात्म. तुझ्यामुळे कोट्यावधी हरिहरादी ईश्वर आले आणि गेले. सगळ्यांचे कारण तू आहेस. अध्यात्म म्हणजे काय? दिसण्या भासण्याआधी आहे ते अध्यात्म. तुम्हाला पलीकडे जायला हवे, पण तुम्ही तळालाच आहात. अनन्य व्हा. दुसऱ्याशी संगतमत कशाला? शब्द तुम्हाला कळतोय, शब्दाला तुम्ही कळत नाही हे जाणा. शब्दातूनच सुटायला काय मागता? माझा स्वाद नसताना ईश्वर आहे काय? माझ्या स्वादाचा लाईट आकार ईश्वर आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वागाल. इथून गेल्यावर इथे ऐकलेले खात राहाल तर तुमच्या आवडीनिवडी साफ होतील. कायारस मी पितो आहे तोपर्यंत श्वासोश्वास चालू आहे. तुम्ही स्वतःची काळजी करता, पण आईबापांनी पाहिलेले नव्हते. पोटात असताना तेव्हा हवा, पाणी, अन्न कोणी दिले? या शरीराची वाढ कोणी केली? ही काया म्हणजे खायला दिलेले अन्न आहे. जेवढी साधने आहे ती दंड भोगायला लावणारी सक्त मजुरी. ज्ञानाच्या खोबडीत कोणतीही भावभावना नसते. कितीही कोणी मोठा झाला तरी डोक्याच्या बाहेर जात नाही. 10 वर्ष समाधी लावून बसला तरी ब्रह्मरंध्रात मुरूनच बसणार, म्हणजे डोक्याच्या बाहेर नाही. तुम्हाला ज्ञान झाले पाहिजे. म्हणजे काय झाले पाहिजे? पशुपक्षी, किडामुंगी सर्व तुमच्यापासून निर्माण होतात हे जाण फक्त. अख्ख्या जगावर आणखी प्रेम करायची काय गरज? हे जाणवत नव्हते, ते जाणवले. हे द्वैत नाही का? तुम्ही असल्याचे तुम्हाला जाणवले हे मूळ द्वैत. आपण जिवंत राहावे या लोभातून मुक्त आहात काय? बंधन तेच आहे. अनु अधिक भव म्हणे अनुभव, हाच मिथ्या आहे. तुम्ही शब्द बोलता, तुम्हीच ऐकता, त्याला अर्थ देता. शब्द आणि अर्थ याला जीव म्हणा आणि याचा जाणता शिव. जीव आणि शिव एकाचीच नावे. शिवरूप केवळ ज्ञान आहे. प्राणशक्ती हीच महान शक्ती आहे. ती काया सोडते. शिव काही तक्रार करत नाही. तुमच्या दृष्टीने स्पर्श केल्याशिवाय चंद्र सूर्य दिसणार नाही. जीव आणि शिव दोन्ही संज्ञा शिवामुळेच आहेत. जीव शिव या संज्ञाच आहेत. नावे आहेत ती, आणि नावाच्या आधी तो आहे. शिवाला विना ज्ञान दर्शन नाही. तुम्हाला तुम्ही जाणवता हेच ज्ञान. शिवाला आप्तपणा नाही. आप्तपणा असणे जीवदशेचे लक्षण. ज्ञानात येण्यासाठी बघा काय आहे ते. तेच शिवरूप. जाणण्यापूर्वी मी देह आहे असे म्हणू नये. जाणल्यावर मग ते कोट्यावधी देह आहेत ते तुमचेच आहेत हे कळेल. ऐकणाऱ्याला बंधन नाही हे ओळखा. मुक्त करायला जाऊ नका.